अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया चमचमीत अशा पालकच्या वड्या. पालक वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पालक घेतलाय, स्वच्छ धुवून कट करून घेतलाय. मेथी घेतलेली आहे थोडीशी, तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकता. कोथिंबीर घेतलेली, 1 वाटी बेसन पीठ घेतले, 4 चमचे तांदळाची पिठी घेतली, ओवा घेतलाय, जिरी घेतली, लाल मिरची पावडर घेतली, मीठ घेतले, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय, हळद घेतली. लसूण वाटून घ्यायचाय, हिरवी मिरची, याच्यात जिरी पण वाटून घ्यायची आणि हे वाटण करून घ्यायचं. आता हे वाटून घेतले. हा पालक याच्यात टाकून घ्यायचा एका ताटामध्ये. कोथिंबीर पण टाकायची, फ्रेश मेथी घेतलेली ती पण टाकून घ्यायची. ही काय मी चिरून नाही घेतली, अशीच घेतलेली आहे. ओवा टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, मीठ टाकायचंय. हे सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं. हा वाटून घेतलेला मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा. बेसन पीठ टाकायचं, ही तांदळाची पिठी टाकायची आणि हे मळून घ्यायचंय चांगलं. मला बेसन पीठ कमी वाटत होतं म्हणून मी अजून अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मी काय याच्यात पाणी वगैरे नाही टाकणार, हे असंच मळून घेणार आहे. बिना पाण्याचंच मळून घ्यायचं. हे बिना पाण्याचं मळून घेतले तरी मस्त मळलं गेले. वड्यांचं पीठ मळून झाले. आता एका प्लेटला मी तेल लावून घेते. ह्या वड्या आहे पीठ ह्या प्लेटमध्ये असं थापून घ्यायचं. कढईत पाणी ठेवले. हे पालक वडी थापून घेतली, ती वाफवून घ्यायची 10 मिनिटं. ही वडी झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायची. वड्या 15 मिनिटं झालेत. आता शिजल्यात का बघू. आता 1 चमचा घेतलाय मी आणि याच्यात हे दिले जातो आणि क्लीन निघतोय. वड्या शिजल्यात. आता गॅस बंद करू आणि ह्या वड्यांना थंड करून घेऊ. याच्यातून थंड करून घेऊ, मग नंतर कट करून घेऊ. हे वड्यांचे मिश्रण थंड झाले. आता वड्या कापून कट करून घेऊ वड्या. तुम्ही अशा पण उकडलेल्या खाऊ शकता. मी आता थोडेसे तेल टाकून गरम करून घेणार आहे. वड्या एकदम मस्त कट करून झाल्यात, तुम्ही बघू शकता. आता याला थोडेसे तेल टाकून मी गरम करून घेणार आहे. कढईमध्ये थोडेसे तेल टाकले आणि ह्या वड्या मी गरम करून घेणार आहे. तुम्हाला तळायच्या असल्या तर तळू शकता, पण मी थोडेसे तेल टाकून गरम करून घेतले. गरम करून घ्यायचं, आलटी पलटी करून ह्या गरम करून घ्यायच्या. खायला कोथिंबीर वडी तशीच लागते, कळत पण नाही ह्या पालक वड्या आहे म्हणून. मस्त अशा पालक वड्या तयार झाल्यात. आता हे काढून घेऊ. वड्या आता काढून घेऊ. कमी तेलावरच आपल्याला ह्या गरम करून घ्यायच्या. Like, comment, and subscribe.